हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग, जय भीम, जय शिवराय. आलो आपल्या लोकेशनला. हे पहा आपलं लोकेशन. हा आपला स्टॉल आहे का नाही, छोटासा स्टॉल, छत्री, हे असे तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहे का नाही. हे आपलं एवढ्यावरती आपलं काम रोजचं चालू आहे का नाही. आता आम्ही स्टॉलवरच जेवण करायला होते, यांचे चालले जेवण, आपल्याला पण करायचं आहे. कारण की सकाळपासून आपलं जेवण नाही झालं. वऱ्या पहा आता दांगडू करायला, वऱ्या असा दांगडू करायला, जेवण करायसाठी खूप भूक लागली नाही त्या पाय नाही याच्यात पाय काय खायचंय तुला? कच्ची काय जनावर खाते त्याला कच्च्या वेचीला बरं काय चांगली असते का. आम्ही आणली मेथीची भाजी, मस्त ज्वारीच्या भाकरी आहे, तेव्हा मेथीची भाजी मस्त साध्या मसाल्यात केली, जास्त तिखट नाही काय नाही. मांडीवर घेतात भाकरी आपण आहे का नाही, रानातल्या वाणी. ये मग ज्वारीची भाकरी खातो का? खूप दांगडू चालला यायचा असा भाकरी काय खायच्यात आहे का. त्याला मोडून दिली तर अशी खाऊन मोडली म्हणताय. मस्त झाली मित्रांनो. अशी शेंगदाण्याच्या याच्यात मध्ये मेथीची भाजी नंबर 1च लागली. लयस तू आहे का नाही. लय हवा आहे, हवा हवा आहे. हवानं त्याला छत्री ओढून जाते आपली ही छत्री, तर धरावं लागते दिवस. धरूनच ठेवावं लागते दिवसभर. आता काय आहे, कसं बी तर आपण ॲडजस्टमेंट करायचं आहे का नाही. एक तर काल इथं आपली खुर्ची विसरली होती घरी. आमच्या बायकोने इथं खुर्ची होत्या राहत्या इथं, तर खुर्ची आणली होती, तर ते काही जणाला जमलं नाही, ते खुर्चीहून त्याच्याशी वाद केला. म्हणून आपण काल व्हिडिओ टाकला नव्हता संध्याकाळी. सगळ्या दुकानदाराला घेऊन देतात आपल्या, कारण की इथं त्या दान केलेल्याच खुर्च्या असतात. मग एखाद्या वेळेस आमची विसरली, मग घेतली तर काय झालं आहे का नाही. तर आपण त्याच्यामुळं आज आठवणीनं खुर्ची आणली, आणि एक नाही 2 आणल्यात आपण. आपली एक खुर्ची गाडीमध्येच ठेवलेली आहे, त्याच्यामुळे ती इकडं आणली नाही. पण आज आपण दोघायला 2 छत्र्या आणल्यात, आणि आपली मर्सडीज बेंच पण आणली. काल नव्हती आणली, आज संडे आहे, आज इथं खूप गर्दी असते. आणि आज विशेष म्हणजे इथं लग्न पण आहे वाटतं, काहीतरी कार्यक्रम, तर भरपूर पब्लिक येईन दुपारी. तसं आहे आपण बराच सामान आणलेलं आहे, स्टॉकमध्ये भरपूर आहे आपला स्टॉक. आहे बा तुम्हाला दाखवतो. ही पण आपण पाण्याचा बॉक्स आहे, गाडीमध्ये एक पाण्याचा बॉक्स आहे, म्हणजे थंड चिल्ड बॉटल, आणि वरती पण एक आहे, तिकडं छोटा बॉक्स आहे एक आहे, आणि गाडीमध्ये पण 2-3 बॉक्स आपण एक्स्ट्रा आणून ठेवले नाही का. आज संडे, माल कमी पडता कामा नाही, आणि संडेचा धंद्याचा दिवस असते, त्याच्यामुळं आपण काही धंद्यामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि पब्लिकला पण आपण काही कमी पडू देत नाही का. थंड पाणी बॉटल, कारण की एवढ्या उन्हामध्ये त्यांना थंड लागतं, त्याच्यामुळं आपण त्यांची सोय करतो, आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला भक्कम असतो. त्याच्यामुळे ते पण आशीर्वाद देऊन जाता. आणि आपल्या पाठीमागं तथागत गौतम बुद्धांची मूर्तीच आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं भक्कम आहे का. त्याच्यामुळं आपलं कोणी काय करू शकत नाही. आणि आपला आजार तर आपला 100% बरा होणारच आहे. एवढा बोलतोय, एवढा बडबड करतोय, एवढं सारं करतोय म्हणल्यावर अजून काय राहिलं. फक्त राहिलं आपलं 30% आजार आहे का नाही. तो एखाद दिवशी गपकन आपलं बंद होऊन जाईल. आपण पहिल्यासारखे परत येणार, आणि परत माजल्यासारखं करणार नाही, कारण की आपल्याला एकदा ठेस लागली नाही का. त्याच्यामुळे तुमचा आशीर्वाद राहू द्या कायम, आणि आपल्याला आशीर्वाद द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आणि यूट्यूबला आपल्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की खूप ऊन होतं आहे. उन्हामध्ये आपण दम धरू शकत नाही, पण पोटासाठी आपल्याला करणंच लागतं आहे. आणि मग आपण अंगावरती बार थंड पाणी ओतत असतो, त्याच्यामुळं आपण दम धरू शकतो. नाही तर किडनीचा पेशंट एवढ्या उन्हामध्ये दम धरू शकत नाही, कारण की पाणी पिता येत नाही. 1 लिटरच्या वर पाणी जमत नाही. आपण कंट्रोलमध्ये करतो, आपण मिनिमम 1 लिटर घेतोच, कारण की तेवढं दम निघत नाही आहे का नाही. तर चला, बाय, गुड नाईट. आपलं सगळ्यांनी आशीर्वाद द्या, आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फॉलो करा, कारण की आपण एक आजारीग्रस्त माणूस आहे नाही का. तुम्ही सगळ्यांना लाईक करसान, फॉलो करसान, पण आपल्याला कोण करेन. तर तुमचाच आहे, आशीर्वाद राहू द्या कायम. चला.